24 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपणार आहे आणि त्या अगोदरच जरांगे पाटील हे आता इशारा सभा घेणार असल्याची माहिती आहे। 23 तारखेला जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा होणार आहे। याच सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। आपण पाहूयात। 24 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपणार आहे आणि त्यापूर्वीच 23 डिसेंबरला बीडमध्ये जरांगे पाटलांची सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। मी सध्या ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्याच ग्राउंडवरती उभा आहे। बीडपासून साधारण 6 किलोमीटर अंतरावरती पाटील मैदान म्हणून हे ग्राउंड आहे आणि याच ग्राउंडवरती मनोज जरांगे पाटील यांची 23 तारखेला सभा होणार आहे। तत्पूर्वी आपण हे पाहू शकता 100 जे एकर आहे ते पूर्ण साफसफाई करण्याचं काम सध्या JCBच्या माध्यमातून सुरू आहे आणि याच ठिकाणावरून जरांगे पाटलांची तोफ जी आहे ती धडधडणार आहे। या ठिकाणी सर्व समन्वयक जे आहेत ते देखील आलेले आहेत आणि या सभेची तयारी सध्या बीडमधून जी मोठ्या प्रमाणात आहे ती होताना पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर अंबाजोगाई या ठिकाणी ज्यावेळेस जरांगे पाटलांवरती उपचार सुरू होते त्याच दरम्यान त्यांनी 3 सभा ज्या आहेत त्या बीडमध्ये घेतल्या होत्या आणि त्यानंतर माजलगाव या ठिकाणी जी सभा झाली होती ती मात्र या ठिकाणचं महत्त्वाची मानली जात होती आणि त्यानंतर आता 24 डिसेंबर पूर्वी जी काही ही आता 23 तारखेला सभा होणार आहे ती महत्त्वाची निश्चित मानली जाणार आहे, कारण की या सभेला इशारा सभा असं आणलेलं आहे आणि त्यामुळेच या इशारा सभेतून नेमकं जरांगे पाटील राज्य सरकारला काय इशारा देणार, मराठा समन्वयक असतील त्याबरोबर मराठा समाज असेल, नेमकं या सभेतनं राज्य सरकारला काय अल्टिमेटम असणार आहे हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।